तयार झाल्यात पालकाच्या पौष्टिक टिक्या. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. फ्रेंड्स कसे आहात? आज आपण बनवूया पालक टिक्की. पालक टिक्की बनवण्यासाठी इकडे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1.5 चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. इकडे 1 जुडी मी पालक कट करून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले. इकडे मसाले आहेत, हळद आणि धना जिरा पावडर, हिंग लागेल आणि आणखीन आपल्याला तीळ लागणार आहेत आणि मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ लागेल. आणि आपल्याला फ्राय करण्यासाठी शालो फ्राय करणार आहोत, तर शालो फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागेल. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण हे 3 पीठ आहेत ना, ते छान मिक्स करून घेऊया. आता पिठामध्ये मी ना अंदाजेच 2 वाटी पालक घेत आहे, चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा भाजलेले तीळ. तीळ तुम्ही जास्तही घालू शकता. तिखटासाठी मिरचीचा ठेचा, माझ्या हे तिखट मिरच्या आहेत. आता घालते हळद, धना जिरा पावडर, थोडा खाण्याचा सोडा घालते. आता हे मिश्रण आहे ना, हाताने हे बघा असं आपण मग याचं मळून घेऊया, म्हणजे पीठ आणि भाजी त्याचा गोळा करून घेऊया, छान मळून घेऊया. तुम्हाला जर पीठ कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता. मी अंदाजे घेतलेला आहे, व्यवस्थित 3 माणसांपुरतं मला नाश्ता तयार करणार आहे. हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. पाणी कमी नाही आणि जास्त नाही, कारण आपण भाजी धुतलेली असते ना, तर भाजीला पाणी असतं आणि भाजीच्या आतमध्ये पण पाणी असतं, त्यामुळे तेवढं पाणी पुरेसं होतं. इकडे बघा सगळं पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण त्याच्या टिक्या बनवायला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मिश्रणाचा एक मोठ्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा. तुम्ही याला गोल करू शकता, रोलही करू शकता, असा रोलही करू शकता, पण मी डीप फ्राय नाही करणार आहे, शॅलो फ्राय करणार, त्यामुळे मी टिक्या बनवत आहे. तर बघा अशी हातावरती चपटी करून घ्यायची, थोडीशी पातळच करायची, म्हणजे आतपर्यंत भाजी शिजली जाते. या पद्धतीने टिक्की बनवायची. इकडे मी ना पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि बघा आपण आता टिक्या सोडून देऊया. पालकाच्या टिक्या पौष्टिक असतात, चवीलाही खूप छान लागतात आणि लहान मुलांसाठी तर डब्याला मेनू उत्तम आहे, नक्की ट्राय करा. आता हे छान शेकलेलं आहे, खालच्या बाजूने आपण उलटून घेऊया आणि अगदी छान शेकून घ्यायच्या, कुरकुरीत होतात. हे बघा मंद गॅसवरतीच करायच्या, अगदी घाई करायची नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते. आता दोन्ही बाजूनी शेकून झालेले आहेत, काढून घेऊया. मी 2-3 दिवस ना गावी होती, त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला आहे आणि तिकडे थंडी खूप आहे, त्यामुळं खूपच आवाजात माझा फरक पडला आहे. मला आवाजाचा गेली जवळजवळ 7-8 महिने झाला त्रास आहे आणि कामासाठी बाहेर जावंच लागतं. आता काढून घेते. तयार झालेत आपल्या पौष्टिक टिक्या. तुम्ही नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.